तर आपण राहतोय कुठे मातीमध्ये. इकडे गेलेली चला सगळ्यांनी जेवायला. तर आजच्या जेवणामध्ये डाळ भात फरसबीची मी दमली आता भाजी काढून काढून दमली मी. ताकद बघ किती आली ना मस्ती करायला सकाळी सकाळी. पालक सगळं काढायचंय. झाडू बांधतो 3 झाड घेतो. हरे कृष्ण हरे राम गोविंद समोरचं दृश्य बघा किती छान दिसतंय ना. कोवळं कोवळं ऊन आता यायला सुरुवात झालेली आहे. आणि मगाशी की नाही हलकं हलकं असं धुकं होतं पण धुकं आता गेलेलं आहे. पण आजचं वातावरण मात्र खूप छान आहे. पक्ष्यांचे आवाज खूप सुंदर. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. का आलं कुणाला आलं जरा त्याचं पाणी तापलं ना तो घेतो आहे आंघोळीला. तर आता मी चालले बागेमध्ये थोडंसं काम करायला. आज काही जास्त नाही करायचं आहे. तर हे बघा हे मागे तुम्हाला दिसतं आहे ते जे काही पालापाचोळा सगळं असतं ना ते तिथे आम्ही जमा करतो आणि जाळून टाकतो. म्हणजे गवत वगैरे जे काही नको असेल ना ते आपल्याला. तर ती राख जी आता तयार झाली ना ती आता मी उचलते आणि नेऊन थोडीशी त्या खड्ड्यामध्ये आणि थोडीशी झाडांमध्ये असं टाकायचं आहे. आणि आज बागेतली भाजी पण काढायची. पालक छान असं तयार झाले आणि दुसरी पण 1-2 भाजी आहे म्हणजे पालेभाजीच आहे ती पण काढायची. आज घरातलं काम भरपूर आहे. आज वार आहे सोमवार आणि सोमवार असल्यामुळे आज आमच्याकडे लाईट जाणार. त्याच्यामुळे सकाळपासून आमची जरा म्हणजे घाईघाई चालली आहे घरातल्या कामाची. घरात सगळं आटपून घेतले. कुणालचं काम म्हणजे सकाळी 5 वाजल्यापासून तो त्याचं काम आहे ना घेऊन बसला होता आणि आता त्याने मला वाटतं का ते अर्धं काम त्याचं पूर्ण करून टाकलं आहे ऑफिसचं. आता गेला आहे तो आंघोळीला. तर मला वाटतं मी रविवारी तुमच्यासाठी शेअर करेल ना कुणाला बघा ती मधमाशी चावली. तर तुम्हाला सर्वांनी अशा म्हणजे बऱ्याच ताईंनी सांगितलं की औषध वगैरे लाव वगैरे नाही. आणि मी लगेच कसं तातडीने आम्ही लगेच ते घरगुती उपाय आहेत ना ते केले होते. म्हणजे आता इथे बघा गावी आपण राहतो आहे तर काही चावलं वगैरे तर प्राथमिक उपचार माहीत असणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे मग लगेच ते कोलगेट वगैरे ना ते लावलं आणि नखाने ते मी जिथे चावलं असतं ना तिथे नखाने लगेच खरडवायचं. म्हणजे काटा वगैरे काही अडकलेला असेल तर पटकन निघून जातो मग. तर त्याचं कसं कोलगेट लावलं लगेच फरक पडला आणि आता आहे सुजन वगैरे जी होती ना ती आता कमी झालेली आहे. नाहीतर रविवारी कसं थोडंसं चेहऱ्याचा सुजला होता पण नंतर हळूहळू आता कमी. आता आहे सगळं नॉर्मल आहे. पण तरी पण तुम्ही सांगितलं म्हणून ते मेडिसिन जे आहे ना ते मी मेडिकलमध्ये गेली ना मार्केटमध्ये का घेऊन आणून ठेवीन घरामध्ये. म्हणजे इमर्जन्सीमध्ये आपल्याला खूप असं उपयोगी पडेल. पण असे खूप असे घरगुती उपचार आहेत ना तेच आम्ही पटकन करतो. आणि ह्या गोष्टी माहीत असणं पण खूप गरजेचं असतं कारण आपल्याला राहतो आहे कुठे मातीमध्ये. तर जीवजंतू बघा असतात आणि हे नॉर्मल आहे आमच्यासाठी. आम्हाला काही नाही वाटत, सवय झाली आता असं.
तर चला आता थोडंसं जरा हे पटापटीनं काम करून घेते. परत घरात पण थोडंसं आज करायचं आहे. म्हणजे लाईट गेली तर सगळी अडचण होऊन जाईल. लाईट आहे तर पटापट सगळं करूया आपण. तर जिथे आता मी राग बघा टाकायला चालले ना, तिथे मोठा खड्डा केलेला आहे. आपला ओला कचरा घरातला म्हणजे किचनमधला जो ओला कचरा असतो ना, तो जमा करण्यासाठी. तुम्ही बघा चॅनलवरती नवीन असाल तर कदाचित तुम्हाला माहीत नसेल. तो व्हिडिओसुद्धा मी शेअर केलेला आहे की कशाप्रकारे आम्ही खड्डा तयार केला आहे. तर जवळजवळ 2 घमेले मोठे मोठ्या तिथे जाऊन राख आहे ना ते टाकले मी. आणि त्याच्यानंतर शेवग्याचं आपलं झाड आहे ना तिथे पण टाकलं. आणि पारिजात आहे त्याला पण घातलं. म्हणजे जितकं शक्य होईल तितकी ती राख आहे ना सगळ्या झाडांना मी घालून घेतली. टाकू डायरेक्ट. बदल ठेव आणि चाय गरम कर. केळी बघतो किती केळीकडे गेलेली जरा बघत जा. रोज बघत जाते केळी. आळायची नाही. तर कुणालचे बाबा राऊंड मारायला बघा जातात ना सकाळी सकाळी भाग्या शेरू यांना घेऊन. तर येते वेळी ते शेण म्हणजे मिळालं रस्त्याने का शेण लाकडं असे थोडे थोडं ते घेऊन येतात. म्हणजे राऊंडसुद्धा मारून होतं आणि आपलं कामसुद्धा होऊन जातं. तर इथे मी आता आज पुन्हा बघा शेण भिजवायला घेतलं आहे. 2 बादल्या शेण इथं भिजत घातलं आहे. सकाळी सकाळी भिजून घेतलं. म्हटलं 2 दिवस असंच ठेवायचं आणि मग ते झाडांना घालायचं. मागच्या एका व्हिडिओमध्ये बघा तुमचे शेअर केलेलं आहे. खरं म्हटलं तर आम्हाला ते खत तयार करतात ना जीवामृत ते तयार करायचं होतं. पण आमच्याकडे कसं मोठा ड्रम नाही आहे त्याच्यामुळे मग राहून गेलं आहे. पण अशा पद्धतीने आम्ही बघा शेण असं कुस्करून झाडांना घालतो. तर हे आता 2 दिवस असंच ठेवणार आणि मग ते झाडांना आपण घालायचं. तर अशी जी बागेतली कामं आहेत जी न संपणारी असतात थोडी 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 चालू असतात. म्हणजे जसं घरातलं काम बघा असतं ना तसंच बागेतलं पण काम असतं. चला आलात हे बघा दोघं जण आले बछडे. सगळ्यात आधी कोणाला जरा चहा देते म्हणजे त्यांना एनर्जी येईल जरा. चहा म्हणजे त्यांचा वीक पॉईंट आहे. बाकी तुम्ही त्यांना काही नाही दिलं तरी चालून जातं. पण तुमच्या दादांना चहा मात्र पहिला पाहिजे पिण्यासाठी. थोडा थोडा जास्त नसतो थोड्या थोड्या प्रमाणामध्ये. चला दादा आमचा फुलं काढतोय देवाच्या पूजेसाठी. गोंड्याची रोपं ना तिथे 2 आलेली आहेत. तुम्हाला मी दाखवते आज फुलं. आपल्या चाफ्याच्या झाडाला म्हणजे खूप दिवसानंतर आज एक चाफा फुलला आहे. म्हणजे थंडीमध्ये चाफा कसा फुलत नाही त्याच्यामुळे मग फारसा नसतो चाफा. इथे इथं ऊन आहे उन्हात दिसणार नाही सावलीमध्ये पाहिजे. गुलाब पण काढला बघू दे. ही बघा छान छान अशी फुलं. गुलाब आहे गोंडा कोरंटी आणि चाफा कुठे आहे चाफा दाखव. हा बघा हा एक चाफा. अशी फुलं पारिजात नाही काढला हां तळाशी असे. तर अशी फुलं रोज आहे आता. म्हणजे आता कमी झालं आहे प्रमाण थोडं फुलांचं कारण थंडी आहे ना त्याच्यामुळे. आणि कुणालचे बाबा तिकडे कटिंग करतात. ते आपलं ह्याचं झाड आहे ना कुंदा बोलतात सायली म्हणतात ते झाड आहे ना तिथे ते कटिंग करतात ते. कारण त्याला फुलं आता येऊन गेलेले आहेत ना त्याच्यामुळे कटिंग केली का तर पुन्हा त्याला फांद्या फुटतील आणि मग नव्याने फुलं यायला सुरुवात होईल असं.
तर सगळ्यांचं सगळं केल्यानंतर म्हणजे सगळ्यांना चहा नाश्ता सगळं देऊन झाल्यानंतर म्हणजे सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे पण करून झाल्या होत्या, माझंच बाकी होतं. आणि इथे मी मागच्या पडवीमध्ये आले होते आंघोळीचं पाणी काढायला, म्हणजे चुलीवरती पाणी चांगलं असं कडकडीत तापलं होतं, ते मी बादलीमध्ये रिकामी केलं आणि तितक्यात लक्ष गेलं माझं कढीपत्त्याच्या झाडाकडे. म्हणजे गेले 2 दिवस झाले त्या झाडाकडे माझं लक्ष जाते, पण ते करायचं राहून गेलं होतं. म्हणजे तिथे माती वगैरे घालायची होती, तर म्हटलं जाऊ दे आता, म्हणजे आंघोळीला जायचंच आहे आणि पुन्हा म्हणजे मातीचंच काम आहे ना, तर म्हटलं आंघोळीच्या आधीच करून घेते. त्याच्यामुळे ते पाणी गरम केलं तिथंच ठेवलं. कुणाल जेव्हा घरात नव्हते ते ना बाहेर गेले होते, त्याच्यामुळेच मी हे काम करते. नाहीतर ते जर का घरात असते तर मला आता ते काम करून दिलं नसतं, ओरडले असते मला. पण मी म्हटलं की ते नाही येत, पटापट म्हटलं हे काम पण ना करून म्हणजे घेते. कारण सकाळी राख वगैरे पण मी टाकली ना सगळ्या झाडांवर, ते पण मला ओरडत होते की कशाला तू एवढं काम करते, जास्त असं करत जाऊ नको, तब्येत खराब होईल. त्याच्यामुळे मी जेव्हा काम करत असते ना बागेमध्ये, जास्त करून ते घरात नसते ना, तेव्हा मी पटापट सगळं काम आहे ना बागेतलं करून घेते, नाही तर मला ते ना ओरडत बसतात. तर आता ते नव्हते म्हणून मग मी आता हे करायला घेतलेलं आहे. राख बघा होती ना ती काढली, परत 2 घमेले राख घेऊन आली, ती त्या कढीपत्त्याच्या झाडाला घातली. म्हणजे राख आणि माती दोन्ही मिक्स केलं होतं. त्याच्यानंतर दगडी भरून आणल्या घमेलाभर आणि साईडला तिथे दगडी अशा म्हणजे बांधसारखं इथे केलं. आता हे जे कढीपत्त्याचं झाड आहे ना ते माझ्या आवडीचं आहे आणि मला हे झाड की नाही खूप आवडतं. तुम्ही जर का जुने सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला माहीत असेल हे झाड मी कसं जगवलं आहे. एवढंसं होतं ते बोटभर झाड आणि त्याला कीड वगैरे लावली होती, म्हणजे लागली होती कीड. तर इतकं त्याचं जतन करून मी झाड ना तर इतकं मोठं केलेलं आहे. त्याच्यामुळे माझ्या भावना या झाडाशी की नाही जोडलेल्या आहेत. मला ना आवडतं हे खूप झाड माझं. तर इथे बघा माती वगैरे सर्व घालून घेतलं. केळीचं आपलं झाड आहे ना, तिथे पण थोडंसं अळी वगैरे असं केलं मी आणि त्याच्यानंतर मग बाकीचं. तर आजचं बघा माझं बागेतलं काम झालं आहे करून. हे आपलं कढीपत्त्याचं झाड आहे ना, त्याची मुळं उघडी पडली होती. तर 2 दिवस झाले त्याला माती टाकायचं राहून गेलं होतं. तर आता माती टाकली, राख वगैरे टाकली आणि ही जमीन कशी जरा वर खाली आहे ना, अशी खालती आलेली आहे. त्याच्यामुळे अशा थोड्याशा दगडी इथे टाकून ठेवल्यात, म्हणजे माती वगैरे वाहून नको जायला म्हणून. आणि पाणी वगैरे आपण मी रोज नाही देत पाणी, काहीतरी 8 दिवसांनी 15 दिवसांनी एकदा पाणी घालते. त्याच्यामुळे आता हे सगळं व्यवस्थित झालं आहे. झाड बघा किती छान झाले. थोडीशी माती इथे हे जे केळीचं आहे ना तिथे पण टाकली, वेलची केळीच्या इथे. तर अशा प्रकारे आपलं आजचं काम बागेचं झालेलं आहे. तर चला हे बघा चूल पण जरा विजले, कुणालच्या बाबांचं पाणी तापत ठेवायचं आहे. तर मी आता इथे पाण्यानं ओतून घेते आणि मग बाकीचं आपलं घरातलं जेवण हे ते करायचं. बागेतली भाजी काढायची आहे, पण ते आता नाही, संध्याकाळच्या वेळेस ती भाजी काढणार आहे. कारण आत्ता कसं ते म्हणजे आहे फ्रीजमध्ये आपली भाजी आहे ती संपवायची. फरस बी आणली होती त्याची मार्केटमध्ये, तशीच आहे ती. तर ती म्हटलं बनवूया, म्हणजे पालेभाजी आणि संध्याकाळी बनवता येईल. आणि आता लाईट पण नाही, त्याच्यामुळे म्हटलं जरा स्टॉपच करूया आपण, पण थोडंसं घरातलं काम फटाफट आवरून घेते. हां चला जेवायचं आता, जेवायला बसायचं. चला सगळ्यांनी जेवायला. न्यू जनरेशन असं बोलायचं ना. हां तर आम्ही आता बघा जेवायला बसलोय. आज आहे ना बाहेरच्या पडवीमध्ये जेवायला घेतलंय, कारण लाईट नसल्यामुळे घरात त्यांना खूप गरम होते. सोमवार आहे. हां गरमी जाम होते, ते बाहेरच्या पडवीमध्ये जरा बरं वाटतं जेवायला. तर आजच्या जेवणामध्ये डाळ भात, फरसबीची भाजी, काकडी आणि हा पुलका केलेला आहे असं. चला जेवा आता, जेवा सगळ्यांनी. बरं वाटतं जरा, वारा येतो इथे थोडाफार. आणि आता ही संध्याकाळची वेळ आहे. कुणालचे बाबा बघा तुम्हाला दिसत आहेत व्हिडिओमध्ये, ते आपल्या कुंपणाच्या पलीकडे आहेत आणि मी कुंपणाच्या ह्या साईडला, मध्ये आपलं तारेचं कुंपण आहे. तर कुंपणाच्या पलीकडे म्हणजे त्या जागेमध्ये की नाही भरपूर अशी झाडी वगैरे वाढलेली आहे आणि ती वाढलेली जी झाडी वगैरे आहे ती सर्व आपल्या कुंपणाच्या आत आलेली आहे. आणि अशी खूप मोठी मोठी झाडी झालेली आहे, त्याच्यामुळे पुढे जाऊन या झाडीचा आपल्याला त्रास होणार म्हणून मग आता कुणालचे बाबा आहेत ना, त्यांनी आजपासून सुरुवात केली. ही जी घराभोवतीची झाडी आहे ना आपल्या आड्याजवळची, ती सर्व साफ करायचं त्यांनी चालू केलेलं आहे. म्हणजे इतकं ते वाढलं ना, अगदी मोठी मोठी झाडं झालेली, म्हणजे ती बिनकामाची बघा झाडं असतात ना, ती रानटी अशी सगळी वाढलेली आहेत.
तर ती तोडून घेतली, फांद्या ज्या मोठ्या मोठ्या होत्या त्या सगळ्या तोडून घेतल्या ओल्या ओल्या आणि मग ते सुकत घालणार आपल्याला चुलीमध्ये ते वापरला म्हणजे उपयोगी पडणार. आणि खूप अशी काटेरी झाडं वगैरे पण भरपूर तिथे आलेली आहेत आणि पुढे जाऊन आपल्याला त्या झाडीचा त्रास होणार. त्याच्यामुळे हे की नाही दरवर्षी पाऊस गेल्यानंतर म्हणजे करणं खूप गरजेचं असतं आणि दरवर्षी करतो आम्ही. तर त्यांनी ते हळूहळू थोडंफार म्हणजे सुरुवात केली तोडायला आणि तोडून ते मला देत होते आणि मी ते एक साईडला ती लाकडं जी आहेत ती उचलून आहे ना ठेवत होती. म्हणजे जवळजवळ 1 ते 1.5 तास त्यांचं हे काम चालू होतं. माझं मात्र घरामध्ये काम चालू होतं. त्याच्यामुळे मला काही तिकडे पटकन असं बाहेर येता आलं नाही. मी त्यांना म्हणत होते की मी पण येऊ का कोयता घेऊन, पण ते म्हणाले की नको, इथे काटे वगैरे भरपूर आहेत आणि खरंच भरपूर असे काटेरी झाडी पण होती आणि 1-2 काटे माझ्या हाताला लागले सुद्धा. तर असं सगळं असतं बघा. जंगल म्हटलं का तिथे झाडं झुडपं जीवजंतू सगळं म्हणजे असतं. पण आपण मात्र आपला जीव हातपाय सांभाळून सगळी कामं की नाही करायची असतात. आणि आता मी आपल्या बागेमध्ये आलेली आहे. पालक पुदिना छान असं तयार झालेलं आहे. तो आता मला काढायचं आहे संध्याकाळच्या भाजीसाठी. लाईट काय अजून आलेली नाही आपली. आता कधी लाईट येते काय माहीत नाही. बघू, मला वाटतं 7 वाजेपर्यंत येईल. तर पटकन भाजीपाला काढून घेऊया. मी दमली आता, भाजी काढून काढून दमली मी. हां बनवतच आहे. तर ही बघा, ही इतकी भाजी मी आता काढली आपल्या बागेतून. पालक बघा किती निघालाय. 2 जुडी पालक आहे आणि पुदिना सुद्धा 2 जुडी पुदिना काढलेला आहे. खूप छान प्रकारे इथे तयार झालेला. हे बघा ह्या साईडला. तर इकडचा आता वाफा मला करायचा आहे. कदाचित उद्या सकाळी जर का वेळ मिळाला मला तर मी हा वाफा ना व्यवस्थित सगळा करून घेणार आहे, मिरचीचा वाफा. तर असं छान वाटतं बघा. आणि हे बघा, हे कोळीत आहेत ना, ह्या कोळीच्या शेंगा आहेत. मला माहीत पण नव्हतं. हे बघा, इथे आपलं मिरचीचं रोप आहे ना, मला वाटतं बेसिनमध्ये पडलं असेल आणि ते रोपं की नाही 2-4 आली होती. आणि आता बघितलं, मी खोलून बघितलं, इथं कोळीत आहेत ते. तर ते पण सुकलेलं होतं, ते काढून घेतलं मग असं. तर अशा प्रकारे छान अशी भाजी बघा आपली निघालेली आहे संध्याकाळसाठी. आता ही संध्याकाळी मी बनवणार आहे भाजी. संध्याकाळी म्हणजे रात्रीच्या जेवणासाठी. असं मस्त ताजा पालक. म्हटलं तू पाणीच टाकत नाही. कडूच असतो ना, तो कडू कारला ते बसून कारला तर मी रुजवणार आणि तुला खायला घालणार मी कारल्याची भाजी. तर चला मग ताईनो, आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.